CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखलीकरणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीला प्रचंड वेग आलाय। इच्छुक उमेदवार पंडित दादा देशमुख आणि डॉक्टर संध्या कोठारी यांच्यामध्ये थेट मुकाबला रंगताना दिसत आहे। शहरातील नागरिकांना कोण नगराध्यक्ष पाहिजे याचा शोध घेण्यासाठी CCN न्यूजने थेट जनतेत जाऊन प्रतिक्रिया घेतल्या। अनेकांनी शहराच्या विकासासाठी दमदार नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले, तर काहींनी पारदर्शक कारभार, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा यांना प्राधान्य दिले आहे। पंडित दादा देशमुख यांचे जनसंपर्क आणि दीर्घकार्याचा अनुभव कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त झाले, तर डॉक्टर संध्या कोठारी यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानालाही मोठा पाठिंबा मिळत आहे। त्याचा निर्णय आता जनतेच्या मतांवर थेट अवलंबून राहणार आहे। कोठारी, पंडित दादा देशमुख आपल्याला कोण हवे? दोन्ही आवडते का? कोणी पक्षाला जे दिले जो त्याचं काम करायचं। पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी आपल्याला कोण हवे? नाही, आम्हाला काय त्यामध्ये काही हरकत नाही आहे। दोन्ही बी संध्या वहिनी बी आमची जवळचीच आहे आणि पंडित दादा बी आमची जवळचीच आहे। त्याच्यामध्ये आम्हाला काही दोन्हीतून कोणी बी उमेदवार कधी भेटला तर आम्हाला काही त्याच्यामध्ये हरकत नाही आहे। संध्याताई कोठारी और पंडित दादा देशमुख आपल्याला कोण हवे? पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी आपल्याला कोण हवे? मला दोन्ही आवडतात, कोणीही झालं तरी चालेल। आपल्याला संध्याताई कोठारी, पंडितराव देशमुख आपल्याला कोण पाहिजे? पंडितराव देशमुख का पाहिजे? आमच्या समाजाचे ते म्हणून आम्हाला तर कोणीकडे जाता येईल का? पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी आपल्याला कोण पाहिजे? आपल्याला पंडितराव देशमुख का पाहिजे? त्यांची कार्य करण्याची क्षमता वेगळी आहे, फार चांगली आहे। म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालतात ते, त्यामुळे पंडितराव देशमुख आम्हाला आवडतात। पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी दोन्हीपैकी आपल्याला कोण आहे? दोघंही चांगली, दोघंपैकी कोणी एक राहिलं तर काही अडचण नाही। पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी दोन्हीपैकी आपल्याला कोण आहे? तसे तर आम्हाला दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, ज्यांना तिकीट देतील त्याच्यावरती आम्ही मतदान करू। पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी दोन्हीपैकी आपण कोणी हवं? दोघं बी तुल्यबळ आहे, दोघं बी अध्यक्ष आहे बँकांचे, दोघांजवळ पैसे भरपूर आहे, दोघं संघाचे काय विचार जे पक्ष जे ठरवतील त्यांना आपल्याला दिलं। तुम्हाला कोण हवे? दोन्ही चालतात आपल्याला। का? आपल्याला काम पाहिजे, फक्त बस आपले कामं करा, एक नाही आपण कसं काय म्हणणार। दोन्ही आपलेच येते। संध्याताई कोठारी, पंडितराव देशमुख आपल्याला कोण हवे? आपल्याला दोन्ही चालतील दादा, फक्त आपल्याला नगराचा विकास, कामं, आपले आडेल कामं, नाल्या, हे ते सगळं समजा कामाची घे ना आपल्याला। आणि आपण कसं आपल्याला पक्षाचं हे नाही, कामं झाले पाहिजे, सगळे रोज मजुरी बरोबर व्यवस्थित सर्वांचे कामं झाले पाहिजे। संध्याताई कोठारी, पंडितदादा देशमुख दोन्हीपैकी आपल्याला कोण हवे? आता दोघंही आहेत ना, हे दोन्ही एकाच याचे आहेत, पार्टीचे, भाजपाचे आणि संघाचे आहेत। दोघंही काम करणारे लोक आहेत। कोठारी साहेबांचं बी नाव आहे आणि दादा पंडित दादाचं बी नाव आहे चिखलीमध्ये। आज दोघं कसं सारखेच आम्हाला, आता आम्ही त्यामुळे कसं दुजाभाव नाही करू शकत यामध्ये। आम्हाला दोघांना कोणी आले तरी आम्हाला चालेल। पंडितदादा देशमुख, संध्याताई कोठारी आपल्याला कोण पाहिजे? आपल्याला दोन्ही आवडतात। का? आपल्याला काम केलं की झालं, काम केलं की झालं, बाकी काही नाही। आपल्याला कोण पाहिजे? पंडितराव देशमुख। का पाहिजे? का पाहिजे म्हणजे आता त्यांचा विकास आपण बघितलेला आहे पहिले, आणि वेळोवेळी केव्हा ते इथं आमच्या वार्डामध्ये येतात ते नेहमी। संध्याताई कोठारी, पंडितराव देशमुख आपल्याला कोण पाहिजे? तसं जर बघितलं तर दोन्ही उमेदवार एक लायबल आहेत। पंडित दादा यांना चांगला प्रकारे राजकीय अनुभव आहे, त्यांना राजकीय कारकीर्द त्यांची चांगल्या प्रकारे आहे। आणि संध्याताई कोठारी यांच्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर ते एक सुशिक्षित आणि महिला उमेदवार आहेत। महिला उमेदवारांना प्राधान्य मिळावं आणि एक सुशिक्षित उमेदवार नगरपालिका खुर्चीवर बसावा, जेणेकरून
त्यांच्या समाजाचं म्हणणं त्यांना कळेल आणि ते योग्यरित्या निर्णय घेऊन, सुशिक्षितपणाने निर्णय घेऊन चांगल्या प्रकारे काम करतील. योग्यरित्या नगरपालिकेचा आणि चिखली शहराचा विकास होईल असं मला तरी वाटतंय. आणि लायबल उमेदवार जर दोघांमध्ये म्हटलं तर संध्याताई योग्य राहतील. का महिला उमेदवार म्हणून, का महिला उमेदवार म्हणून, आणि त्यांना त्यांच्या वैद्यकीय पेशामधला बऱ्यापैकी अनुभव आहे आणि ते सुशिक्षित सुद्धा आहेत. सर्वांच्या मनामध्ये त्यांना एक विशेष स्थान आहे. महिला वर्ग त्यांचा खूप चांगल्या प्रकारे चाहता वर्ग आहे आणि महिलांना प्राधान्य मिळावं म्हणून तरी संध्याताई कोठारी यांना नगराध्यक्षपदी पंडितराव देशमुख, संध्याताई कोठारी, आपल्याला कोण पाहिजे? पाहिजे म्हणजे गोष्ट अशी आहे, पंडितदादा देशमुखचं भरपूर योगदान आहे दादांचं. 35-40 वर्षापासून ते BJPचं काम करतात. चांगले कार्यकर्ते काम केलेलं आहे त्यांनी. और दुसरी गोष्ट अशी आहे, संध्याताईचं असं आहे की नवीन चेहरा आहे, त्यामुळं तेच पाहिजे. आम्ही BJP माणसं आहे. दोन्हीमुळं ज्यादा तिकीट भेटलं, पक्षाने तिकीट दिलं, उमेदवारी दिली तर आम्ही दोन्हीपेक्षा कोणाचं बी काम करू शकतो. असं काही नाही आहे म्हणा, आता पक्षाच्या पुढं थोडी आम्ही जाऊ शकतो. संध्याताई कोठारी का पाहिजे? त्यांची कामं आणि त्यांचं खूप सारं नेतृत्व असल्यामुळं आणि चिखलीमध्ये त्यांचं खूप सारं कामं आहेत आणि त्यांनी याच्या अगोदर पण खूप सारे कामं केले, कोणाचं सुखाचं असो दुःखाचं असो. आणि सर्वीकडं जसं त्यांचं म्हणजे त्यांनाच निवडून द्यायचं असं सर्वांचा हक्क आहे चिखलीकरांचा. व त्यांचे कामं आणि ज्या नाल्या खोऱ्या आहेत चिखलीमधल्या घाण नगरपालिकेकडं ज्या राहतात त्या पण त्यांनी सर्व काही खात्रीशीर, वार्ड नंबरचे जे आमचे युवा मुलं प्रभाग क्रमांक 2, 3 मधले असतील, 2 मधले, 3 मधले असतील, त्यांनी सर्व काही खात्रीशीर कामं केलेली आहेत. संध्याताई कोठारी, पंडितराव देशमुख, आपल्याला कोण पाहिजे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की दोन्हीमध्ये एकतर स्त्री आणि पुरुष हा एक फरक निश्चित पडतो राजकारणामध्ये या मोठ्या नगरीच्या कारभाराच्या दृष्टीने. आणि त्यात संध्याताई कोठारी कुठेतरी विजू कोठारीच्या पत्नी आहेत म्हणून त्या, आणि एक प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत म्हणून परिचित आहे. पंडितराव हे सहकार क्षेत्रामधून एक सामान्य कर्मचाऱ्यापासून तर आजपर्यंत श्रीराम नागरीच्या माध्यमातून आणि ताईसोबत फार मोठा एक सहभाग त्यांचा या प्रचारामध्ये, आणि ते नेहमी सक्रिय असतात आणि आजही सक्रिय आहेत, पूर्वी सक्रिय होते. त्याच्यामुळे निश्चितपणे दोन्ही उमेदवार कार्यक्षमतेच्या दृष्टीने काही म्हणणार नाही आम्ही, परंतु यांची जर पृष्ठभूमी पाहिली, पार्श्वभूमी, तर पंडितराव एक एफिशियंट अशा प्रकारचा माणूस मला वाटेल. संध्याताई कोठारी, पंडितराव देशमुख, तुम्हाला कोण पाहिजे? पंडितराव देशमुख. का पाहिजे तुम्हाला? कारण की आजच्या या नवीन युगामध्ये BJPनं डेव्हलपमेंट चालू आहे आणि वरची बी सत्ता आता BJP चालू आहे. कारण खाली जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्हाला बी खाली बी BJP आणावं लागेल.